बरं ते राजसीसाठी गिफ्ट आणायला सांगितलं होतं, आणलं? हो आणलंय ना. दाखव. काय झालं रे? गिफ्ट मग तिकडे असेल. फुल? हा ते मंदिरात. मंदिरात लग्न ठरलं म्हणून? कुठे? आई मी गिफ्ट घेतलं होतं पण पडलं बहुतेक. म्हणजे समीर नाटक करू नकोस. तू घेतलंच नसशील आणि तसंही तुला तिच्याशी लग्न करायचं नाहीये, म्हणजे खोटंच बोलतोयस तू. काही तसं नाही, मी खरंच गिफ्ट घेतलं होतं. पण मला असं वाटतं मी रिक्षात जेव्हा बसलो ना तेव्हा बहुतेक हा रुमाल काढला होता, त्यावेळेला कदाचित पडलं. खाली पडलं? हा मला तू सांभाळून नाही ठेवतात एवढी मोठी गोष्ट तू. बॅगेत ठेवायचं ना, खिशात कोण ठेवतं? हा बॅग दिसतीये का? घेऊन जायची होती. गप खा ना. आई मी तुला खरंच सांगतोय, चॉकलेटी कलरची डबी होती, त्याच्यामध्ये 2 पैंजण होते. मी ती मागच्या खिशात ठेवली होती आणि बजावलं होतं. काही करून माझ्या सुनेच्या हातात ते गिफ्ट पडायलाच पाहिजे. पडलं? पडलं का? अर्पिताचा मेसेज. समीर तुमच्या खिशातून पडलेली डबी माझ्याकडे आहे. कधी आणि कुठे पाठवू ते कळवा. काय बोलते मी, काय विचारते? ग मी ते हे आई देतो ना नंतर. नंतर? अरे आजचा दिवस महत्वाचा होता ना, नंतर देऊन काय? अरे काही करून तिच्या हातात हे आज गिफ्ट पडायलाच पाहिजे होतं. तू काही कामाचा नाही पोरगा. अगं असं काय करते, मी नंतर देईन ना तिला ते गिफ्ट. हो नंतर देतोय. आज आईच्या सुनेला गिफ्ट मिळायला हवं होतं, पण ते अर्पिताच्या हातात पडावं. कुठला संकेत आहे हा? आता हे परत कसं देऊ समीरना? एकीकडे विराज सरांनी सांगितलंय की त्यांना भेटायचं नाही, आणि दुसरीकडे आईने पण सांगितलंय की समीरना भेटायचं नाही. आज झाली योगायोगाने भेट, पण परत अशी भेट होईल असं मला वाटत नाही. पण आता हे त्यांना परत कसं करू मी? किती सुंदर आहे हे पैंजण. कोणासाठी घेतलं असेल समीरने? त्यांच्या आईसाठी घेतलं असेल, किंवा त्यांच्या ताईसाठी घेतलं असेल, किंवा साहेब मी आलो इथे ऑफिस मध्ये तुमच्या. तुम्ही दिसत नाही आहात मला. कुठे आहात? समीर साहेब इथे इथे हो. या. नमस्कार. आमच्या ऑफिस स्टाफच्या PF साठी लागणारे सगळे डॉक्युमेंट साईन करून आणलेत आणि सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे आधीच दिली होती. तुमचं काम एकदम प्रॉपर असतं समीर साहेब. सर तुम्ही सुद्धा एवढे बिझी असून आमचं काम करताय, खरंच थँक्यू. ओ गावडे, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही असं काय करताय? अहो माझं ऐका ना. हे बघा गावडे साहेब, मी तुमची सगळी कागदपत्र दिलीत ना तुम्हाला. पण तरी देखील तुमचं काम नाही होणार. तुम्हाला एक लिस्ट दिली आहे ऍडिशनल डॉक्युमेंटची, ती घेऊन तुम्ही पुढच्या सोबत या. म्हणजे अजून एक खेप? किती खेपा मारायच्या, किती तारखा द्याल तुम्ही मला? मला एक सांगा. तुम्ही सांगितलेली सगळी कागदपत्र मी अपडेट केलीत, तुमच्या कामाचे सगळे पैसे मी दिलेत, तरी परत या. अहो साहेब, कधी मिळणार माझी पेन्शन? अहो माझ्या मुलीचं लग्न येतंय लवकर.
अहो तुम्ही हयातीचा दाखला मागच्या महिन्याचा दिलाय, आपल्याला या महिन्याचा दाखला पाहिजे. हो पण साहेब काम मागच्याच महिन्यात होणार होतं ना, मग तुम्ही असं काय बोलताय, बोला ना. मग काय वेळ लागणारच आणि पैसा देखील लागणार. हे बघा सरकारी कार्यालयात असंच धीम्या गतीने काम चालतं. प्रत्येक ठिकाणी वजन ठेवावं लागतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं काम जलद गतीने व्हावं तर तुम्ही माझी उरलेली फी आत्ताच्या आत्ता द्यायची आणि आतल्या साहेबांना पण अजून पैसे द्यावे लागतील. हो, किती किती चुकीचं बोलताय तुम्ही. म्हणजे आमचे हात असे दगडाखाली अडकवायचे, आमचं नाक दाबायचं आणि आमची पिळवणूक करायची, लुटताय तुम्ही आम्हाला. हो साहेब, ही अशी डायलॉगबाजी करू नका. हे बघा तुमची कागदपत्र अर्धवट आहेत, त्यामुळे मी काही करू शकत नाही. सरळ सरळ लुबाडताय तुम्ही आम्हाला, काही काम करत नाही आणि मोठेपणाचा आवडताय. गावडे तुम्हाला सांगतो तुम्ही असं नाही करू शकत. हे बघा पुढच्या सोमवारी यायचं. हा गावडे गावडे अहो काका 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 बस इथं. बसा 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 बस. सावकाश सावकाश. मी बघतो, तुम्ही बसा इथे शांतपणे. हळू हळू हळू. हे पाणी घ्या, पाणी घ्या. शांत व्हा आधी तुम्ही. शांत व्हा. मी बघतो तुम्ही शांत व्हा. हो गावडे साहेब, हो गावडे साहेब, हो गावडे साहेब ऐका ना. हे बघा त्यांची अवस्था बघा तुम्ही, आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय का की ते खोटं बोलत असतील. बघू ती फाईल. पैसे देऊन सुद्धा काम का होत नाही बघू दे मला. अरे हे विचारणारा तू कोण? हे बघ ते माझे क्लायंट आहेत, ते आणि मी काय ते बघून घेऊ. आणि ना तुझ्या माहितीसाठी सांगतो, यांची कागदपत्र अर्धवट आहेत म्हणून यांची पेन्शन अडकली आहे. सगळी कागदपत्र दिलेत त्यांना. असं काय बोलतात, खोटं बोलतायत ते. काका तुम्ही शांत व्हा, मी बघतो ना. कसं बोलतोय बघा. थांबा द्या. या मुलाला ना कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कुठे. काय वे आई, येऊ का? हो लपवलंय कशाला? आता आपण फॅमिली हो की नाही? म्हणून काय माझ्या हिशोबात डोकं घालशील? अहो काय सकाळी सकाळी कशाला आलीस तू? तू तुम्ही सकाळी सकाळी का आलात तुम्ही? अहो खूप महत्वाचं काम आहे. राजस इकडे चालली ना ती. Papa, quickly, I need some money. येस. Thank you. मी खूप मनालीवर शॉपिंगला जाऊन येते. अगं ए राणी, अगं बघशील की नाही इकडे? हे काय तू अजून तयार नाही? मी तुला सांगितलं होतं ना महादेवाची पालखी महाशिवरात्रास. How boring. समीर पण येणार आहे. How exciting. लव्वाड. छान काहीतरी घालून ये. Yes. पटकन ये. Quickly. शुभ मुहूर्त आहे चांगला है ना. महादेवाचं दर्शन होईल, आशीर्वाद मिळेल. अहो बघा ना त्या दिवशी आपण सगळं ठरवलं, सुपारी फोडायची तारीख ठरली, पण मेन मुद्दाच राहिला हो. कुठला? वरदक्षिणा. त्याबद्दल आपण काय बोललोच नाही. अहो तशी प्रथाच आहे, आणि जर वरदक्षिणा दिली नाही तर मुलीला लग्न लाभत नाही असं म्हणतात. तेवढ्यासाठीच तर लग्न ठरवलं या बाईने. काय आहे ना भडकमकर, आज महाशिवरात्र आहे, पुण्यपर्व. तेव्हा आजच वरदक्षिणा देण्याचा शुभ मुहूर्त साधा. त्याने काय होईल, मुलांचं नातं आहे ना जन्मोजन्मी टिकून राहील. अहो प्रथाच आहे तशी, आणि शास्त्रात जे लिहिलंय तेवढं तर आपण करणारच ना.
काय अपेक्षा आहे तुमची? फार काही नाही. सुपारी फोडण्याच्या दिवशी आमची राहती खोली माझ्या मुलाच्या म्हणजे तुमच्या जावयाच्या समीरच्या नावे करून टाकायची बस. काका सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत तुमचे? आणि हे जे काही 1-2 डॉक्युमेंट्स लागणार आहेत ना ते डाउनलोड करून होतील. तुम्ही 1 रुपये देऊ नका यांना. सगळी कामं अर्धवट करून ठेवली त्यांनी. मी इथे साहेबांना भेटायला आलोय. हे काम त्यांच्या अखत्यारीतच येतं. मी त्यांच्याकडून करून घेईन. आणि कसं आहे ते साहेब पैसे खात नाहीत. प्रामाणिक अधिकारी आहेत. हे तुला काय पाहिजे ते कर, पण मला माझे पैसे मिळायला पाहिजेत. समजलं काय? साहेब 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 हे बघा मी साहेबांशी बोलतो आणि मग यांना त्यांचे राहिलेले पैसे द्यायला सांगतो. हां कसं आहे साहेबांनाही कळलं पाहिजे ना. त्यांच्या नावावर तुम्ही लोकांकडून पैसे घेताय, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेताय, त्यांची कामं करत नाही आहात. हां लोकांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळू देत नाही आहात. धमकी देत असतो मला? अहो नाही नाही धमकी नाही आहे. बघून घे ना. अहो बघून घे. ओ गावडे गावडे काका 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 शांत व्हा तुम्ही. ओ पण आता मी शांत व्हा. मी आहे ना. मी करतोय तुमचं काम. हे बघ तुम्हाला चालणार आहे ना? तू करशील माझं हे काम? अहो प्रश्नच नाही. आणि काय आहे, सगळे सरकारी अधिकारी काय पैसे खाणारे नसतात. हे असे 2-3% असतात ना म्हणून या सगळ्यांची नावं खराब होतात. मी करतो. एक मिनिट मी ना तुला कुठेतरी पाहिलंय. मी मगापासून आठवण्याचा प्रयत्न करतो, आठवत नाही मला. पाहिलंय नक्की. तुला आठवतंय? नाही मलाही नाही आठवत आहे. पण कसं आहे असं म्हणतात की माणसं एकमेकांना भेटतात ना त्यामागे बाप्पाचं काहीतरी नियोजन असतं. म्हणजे कधी कोणी कुठे कसं आणि का भेटायचं हे बाप्पाने आधीच ठरवलेलं असतं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. समीर देशमाने. हा आठवलं. तू समीर देशमाने बरोबर? हो हा ते गणपती मंदिरात ते सुवर्ण महोत्सवानिमित्त चिठ्ठीतून तुमच्या दोघांची नावं आली होती. म्हणजे तू आणि माझी मुलगी तुम्ही दोघांनी गणपतीची आरती केली होती. ती अर्पिता पुरोहित माझी मुलगी ती. काका नमस्कार करतो. अरे असू दे रे. अरे खूप चांगला मुलगा आहेस रे तू. माझी मदत केलीस. अरे बाळा बाप्पाने उगाच नाही रे निवड केली तुझी. थँक्यू बाळा. अहो काय काका तुम्ही बाळाही म्हणताय आणि थँक्यूही म्हणताय. तुम्ही बसा तिथे. मी 2 मिनिटात काम करून येतो. बसू. बसा बरं. ताई थोडं लक्ष ठेवा. म्हणजे हेही वर्तुळ अर्पितापर्यंत येऊन थांबलं. सगळ्या वाटा तिच्याकडेच का घेऊन जातात? असं म्हणतात वास्तुदान श्रेष्ठ दान. आणि ते जर जावयाला दिलं तर मग सासऱ्याची भरभराट बघायलाच नको. माझ्या पुण्याचं राहू दे, पण तुझ्या डोक्यात हा जो पापी विचार आहे तो समीरला माहिती आहे. आणि तुम्ही तो त्याला कळू देणार नाही एवढे सुद्धा तर तुम्ही आहातच. तेव्हा गपचूप कागदपत्र पूर्ण करा. म्हणजे या आजचं त्या हाताला कळायच्या आधी. बघू सावकाश कर. आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर. कसं आहे ना भडकमकर, समीर माझा ऐकतो. मी सांगितलंय म्हणून तर तो हो म्हणाला. तर मीच जर माघार घेतली तर मग तुमच्या मुलीचं कसं होईल हो? ब्लॅकमेल करतेस? म्हणा तुम्हाला हवं ते काही म्हणा, पण शेवटी मुलीच्या सुखापुढे दुसरं काय. तेवढे हुशार तर तुम्ही आहातच.
ठीक आहे. विचार करून सांगतो. उत्तम. आज आश्वासन दिलंय, उद्या मालकी द्याल. महादेव तुम्हाला भरभरून देईल, सुबुद्धी देईल तुम्हाला, काळजी करू नका. आय एम रेडी. अगो बाई, अगो बाई बाई बाई, कसली सुंदर दिसते माझी सू. तू ते इंग्रजीमध्ये काय बोलते? सुनेला काय बोलायचं? डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ. बरोबर बोलली ना? कसली सुंदर दिसते. आई बाई, माझीच नजर लागायची. सवरची आहे. पण एका माणसाची नजर हटणार नाही तुझ्यावरून, आणि लोकांची तुमच्या दोघांवरून. काय रे आई, बरोबर बोलले ना मी? घेऊन जाऊ का माझ्या लेकीला? चल बाबा. फक्त मुलीकडे बघून गप्प बसलोय मी. कोणास ठाऊक अजून काय काय सोसावं लागणार आहे. ही पूजा माझ्या लेकीच्या आणि होणाऱ्या जावयाच्या हातून होणार आहे. अरे वा. पूजेसाठी कच्चं दूध सांगितलं होतं, कुठे ठेवू? नमस्ते आई. नमस्ते. नमस्ते बाबा. हॅलो सर. वेळेत आलात. हे मस्त सजावट झाली चाळीची. अर्पिता कुठे आहे? निकी, अर्पिता कुठे झाली का तयार? अगं आत्ता फ्री झाली ना ती, रेडी होत असेल. सकाळपासून हे सगळ्या रांगोळ्या काढणं, डेकोरेशन करणं तीच तर करते. अरे आली. तर गुड गुड. एक मिनिट हे पकड जरा. दे. येस. गुड गुड. सकाळी सकाळीच 2 इन्क्वायरीज कन्वर्ट केलंस तू. व्हेरी गुड. दिस इज बिझनेस सर. मम्मी म्हणाली आज महाशिवरात्र आहे, पवित्र दिवस आहे, म्हणलं याचा फायदा करून घेऊयात. लोकांच्या समजुती तुम्हाला माहिती आहेत ना सर. त्यांना म्हटलं आज चांगला दिवस आहे, आज इन्व्हेस्ट करा, आज भरभराट होईल. मग खिशातनं पैसे लगेच निघाले. वा. आणि मला फायदा झाला ना सर.
आणि एक क्लायंट सिनियर सिटीजन होता, त्यामुळे अजून इझी झालं. वा वा, एक मिनिट. बोल मोहन, कलेक्शन किती झालं? गुड गुड, व्हेरी गुड. बरं सुरेशचं काय झालं? वा 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 वा, गुड. हे बघ, दोघांनी ना पटकन जमा करा. हा हा, आपण संध्याकाळी भेटू. हा सर, आपलं हे टार्गेट कधी कम्प्लीट होणार? सांगतो सांगतो. काय आतापर्यंत कलेक्शनच्या बातम्या सगळ्यात चांगल्या येत आहेत. हा, आता ह्या पुढच्या 2 दिवसात आजूबाजूच्या सगळ्या चाळी कव्हर झाल्या ना, मग बघ पैशांचा कसा पाऊस पडतो ते. हा, लोक आहेत ना झटपट पैशांसाठी नुसते हापापलेले आहेत. हो. हा हे बघ, लोकांना ना पैशांचा हव्यास जास्त आहे. हा, बहुतेकांना गरज पण आहे, पण गरज मोठी म्हणजे आशा मोठ्या. करेक्ट सर. हा बघ, लोकांना कमी वेळेत आणि कमी कष्टामध्ये खूप पैसा कमवायचा आहे. ते कमवतील न कमवतील हा भाग वेगळा आहे, पण आपण पटापट पैसा कमवणार. क्या बात है सर, जीनियस सर. चीयर्स चीयर्स. हा, cheers, cheers. हर 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 हर. मंडळी, आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी महादेवानं आपल्या अलकनंदा चाळीला ही सेवेची संधी दिली आहे. चला, या संधीचं आपण सोनं करूया. हर 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 हर. आता आज ज्यांच्या हातून महादेवाची पूजा होणार आहे त्यांनीच ही पालखी चाळीचा मुख्य दरवाजा ओलांडून पूजेच्या स्थानापर्यंत घेऊन जायची आहे. हो, आमची मुलगी आणि आमचे होणारे जावई पूजेला बसणार आहेत. बोलवा त्यांना. अर्पिता, जावई बापूंना घेऊन ये ना. आज तू छान दिसते ना.